Welcome to SP Education Channel. तर आजची व्हिडिओ सर्वात इम्पॉर्टंट टॉपिकवर आहे, ते म्हणजे मेमरी ड्रॉइंग. मेमरी ड्रॉइंग खूप मुलांना अवघड वाटतं, कारण की त्यांना ह्युमन फिगरच येत नाहीत. तर मी ह्या व्हिडिओमध्ये अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. मी पण मागच्या वर्षी इंटरमिजिएटची एक्झाम दिली आणि त्यामध्ये ए ग्रेड पडली. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल. तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरंच खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि तुम्हाला मी असं शिकवणार आहे की म्हणजे मी असं समजणार आहे की तुम्हाला काहीच येत नाही. तुम्हाला फक्त आहे ना एवढं यायला पाहिजे. हे जर तुम्हाला आलं तर तुम्हाला कुठलंही ड्रॉइंग येऊ शकतं. आता तुम्हाला वाटेल की हे मी खोटं बोलते, पण आता बघू शकता तुम्ही. हा ओव्हल सर्कल म्हणजे हा ओव्हल तर तुम्हाला जमतच असेल. तर हे असे तुम्ही माझ्यासोबत जर काढलं तर तुम्हाला पटकन कळेल. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत काढा. एक बुक पेन कुठलीही असेल तुमच्या शेजारी तर ती घेऊन काढा, म्हणजे तुमच्या नोट्स तयार होतील. ज्या एक्झामला जाताना तुम्ही आदल्या दिवशी नुसत्या बघितल्या, आत्ताची व्हिडिओ आणि त्या नोट्स नुसत्या बघितल्या तरी तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. तर आता पहिले आपण केसापासून सुरुवात करू. आपण बॉय काढणार आहे. केस एक कॉमन लक्षातच ठेवायचे, म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं काढायचं. इथं फक्त 2 रेषा मारायच्या आणि इथं असं. हा झाला फेस. आता ह्याला अजून थोडं रिअलिस्टिक करायला असं, म्हणजे इथं थोडंसं खरं वाटेल असं. फेसवरती फार वेळ वाया घालवायचा नाही. हा तयार पण झाला. आता एवढं एकदा तयार झालं की बाकीचं खूप सोपं आहे. 1 मिनिट मी हे पण काढून घेते. कॉलर. आता सर्वात महत्त्वाचं, खूप लोकांना अशी भीती वाटते की म्हणजे आम्हाला फीचर्स नाही काढता येत फेसचे. फीचर्स म्हणजे इतके सोपे आहेत, म्हणजे मला पण माहिती नव्हतं आणि नेमकं परीक्षेच्या आदल्या दिवशी मला ही टेक्निक कळली. काहीच नाही आहे. असं करायचं, इथं असं असं करायचं. ही वर एक लाईन, खाली एक लाईन, नुसतं असं. नाक असं स्ट्रेट लाईन काढायची, सेम तसंच. आणि तोंडसुद्धा सेम असंच. हे काहीच नाही. आता हे तुम्हाला जरी इथं कसंही दिसत असेल तर हे सोपं आहे आणि ह्याच्यावरती इतकं कुणाचं लक्ष नसतं. हे जे आहे पेन्सिलमध्ये हे इतकं फास्ट काढायचं की आपल्याला पुढच्या कलरिंगच्या वेळेला डिटेलिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर काय काय मुलांचं हे सुंदर असतं काढलेलं खूप जास्त आणि त्यांना कलरला टाईम भेटत नाही. कलर ते कसेही करून टाकतात. तर सगळं डिपेंड कलरवरतीच आहे. हे उगाच फॉर्मॅलिटी म्हणून आपलं स्टार्टिंगचं नुसतं. तर आता मी तुम्हाला गर्ल काढून दाखवते किंवा मी तुम्हाला एक मोठा माणूस काढून दाखवते. आता माणूससुद्धा सेमच तसाच. तुम्ही हाच काढू शकता आणि ह्याला इथं दाढी काढू शकता, पण तरी मी काढून दाखवते. सेम तसंच. हीच हेअरलाईन ठेवायची, वेगळी करायचीच नाही. हे बघा, इथं तसेच स्ट्रेट लाईन आणि इथं अशी जॉ लाईन काढायची. इथं पण तसंच, म्हणजे अजून थोडं रिअलिस्टिक वाटेल. इथं पण डोळे तसेच, म्हणजे सगळ्यांचे असेच काढायचे. अवघड काहीच नाही. एकच टेक्निक लक्षात ठेवायची आणि तीच रिपीट वापरायची सगळीकडं. आणि आता हा मोठा माणूस दाखवायचा आहे. तर आपण इथं थोडीशी अशी, म्हणजे मी आता फास्ट दाखवती म्हणून तुम्ही अजून ट्राय करू शकता छान. आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला खरंच जमलं का, मी शिकवल्याचा फायदा झाला का, म्हणजे मी अजून मोटिवेट होऊन अजून व्हिडिओ तुमच्यासाठी सोप्या टेक्निकमधल्या बनवेल. आणि अजून तुम्हाला कुठल्या गोष्टीची जरी व्हिडिओ हवी असेल तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, आम्ही त्याच्यावर नक्की काम करेल. आता मी तुम्हाला एक स्कूलची मुलगी दाखवते. उलटा जो वाय असतो ना तो काढायचा, सेम असा. आणि इथं थोडंसं अजून लक्षात येण्यासाठी तुम्ही आहे ना फेसला जास्त वेळ घालवूच नका. ही टेक्निक एकच मिनिट. इथे थोडंसं राऊंड करायचं अजून, म्हणजे अजून छान वाटेल. आणि इथं तुम्ही हे करू शकता, रबर पोनीटेल करू शकता किंवा मग खाली केस सोडू शकता. तर मी आत्ता खाली सोडते. कसेही काढा, ह्याला वेळ लावू नका अजिबात, कारण ह्याला काहीच महत्त्व नाही आहे. तुमच्या कलरिंगला ए ग्रेड भेटती, म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे. म्हणजे मी हे ड्रॉइंग अजिबात नीट काढलेच नव्हते. मी हे खूप फास्ट काढून मी कलरिंगमध्ये खूप शेडिंग वगैरे टाकून नीट केलं होतं. इथे पण सेम तसंच, फक्त अशा रेषा मारायच्यात आणि हे डॉट करायचे. मी आता तुम्हाला फास्ट दाखवायचं. 1 मिनिट, ही थोडी चुकली पण ठीक आहे. आता मोठ्या बाईची थोडीशी हेअरलाईन अशी दाखवली तर अजून छान वाटते. इथं थोडी टिकली तुम्ही ॲड करू शकता. इथं अशी लाईन. इथे डिटेलिंगवर अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका. आपल्याला ह्युमन फिगर शिकायचे आहेत आणि कलरिंग तुम्हाला खूप छान करायचं आहे. छान म्हणजे ते अजिबातच अवघड नाही आहे. ही ॲक्च्युली एक्झाम ही फारच साधी आहे आणि जर मिळत असतील तुम्हाला मार्क तर काय प्रॉब्लेम आहे देण्यासाठी. आणि इथं तुम्ही आंबाडा देऊ शकता किंवा मग तुम्ही केस वगैरे काही करू शकता. आता हा झाला फ्रंट फेस. मला हे मोबाईलमध्ये इकडे वरतून कॅमेऱ्यामधनं बघून खाली काढावं लागतंय.
कारण हे तुम्हाला असं नीट दिसायला पाहिजे आणि कॅमेऱ्यामध्ये येते का. पण तुम्ही समोरासमोर नीट काढल्यानंतर तुम्हाला अजून छान जमेल. आता मी साईड फेस काढते. साईड फेससारखी सोपी गोष्ट काहीच नाही आहे. साईड फेस आता म्हणजे काय, इकडं आपल्याला खूप असं कष्ट नाही करायचं. अशा लाईन मारायच्या. आता तुम्हाला वाटेल मी काय करते, पण तुम्ही पुढं बघा. ही अशी एक अंदाज म्हणजे थोडीशी इकडं अशी लाईन मारली की मग ही डार्क नाही मारायची, ही तुम्हाला कळायसाठी मी करते. असे ओव्हल शेप काढायचे, ही लाईन मारायची आणि सगळ्यांना कॉमन तेच करायचं. हे बघा असं काढायचं. इथे डोळ्याच्यासाठी थोडंसं आतमध्ये, इथे नाक असं काढायचं आणि इथे असं थोडा एस वगैरे असं काढायचं आणि इकडे हे. आता हा आपण मुलगाच काढू, त्यामुळे इथे असं, इथे त्याचे कान थोडंसं असं आपण एक मिनिट, इथे असे पुढून थोडेसे हेअर घेतले ना तरी ते अजून छान वाटेल. आणि हे थोडे इकडे घ्यायचे. आता डोळे कसे काढायचे, तर डोळे इथे थोडेसे वेगळ्या पद्धतीने अशी लाईन, इथे असा ट्रायंगल आणि इथे फक्त त्या ह्याच्यामध्ये सर्कल करायचं. आणि हे काहीच नाही, फक्त इथे एक रेष मारली तरी ते दिसतं, चेहऱ्यासारखं दिसतं. आपल्याला फक्त चेहरा आहे असं दाखवायचं आहे, फार आपल्याला काही वेगळं काढायचं नाही आहे. आता मी एक माणूस काढते, तसंच सेम. म्हणजे काही बेसिक गोष्टी आहे त्या पाठच करून जायच्यात. पाठ म्हणजे नुसती बघून गेले आजची व्हिडिओ तरी तुम्हाला लक्षात राहणार आहे. आणि तुम्ही जर ट्राय केला तर तुम्हाला अजून जास्त लक्षात राहणार आहे, कारण की बऱ्याच मुलांच्या लक्षात राहत नाही. म्हणजे माझं स्वतःचं झालं की मी मेमरी ड्रॉइंग चालू केल्यानंतर माझ्या सगळं डोक्यात होतं, पण मला कळलंच नाही मी कुठनं सुरुवात करू. कारण वेळ खूप कमी असतो. बाकीची मुलं म्हणजे जरी टाइमपास करत असली तरी आपल्याला करून चालत नाही. आपल्याला ए ग्रेड हवीच आहे, कारण ह्याचा 10th ला खूप जास्त फायदा होतो. आणि इथं तुम्ही थोडंसं असं हे करू शकता. आता आपण एक मुलगी काढू. मुलगी ही सेम अशीच. मुलीच्या तुम्ही कानात काहीतरी दाखवू शकता. तुम्ही तिला इथं केस दाखवू शकता किंवा तुमच्या प्रमाणे तुम्ही कसेही केस दाखवू शकता. असे डोळे. इतकं सिंपल आहे हे. थोडंसं तुम्ही ट्राय करा. तुमचं कदाचित माझ्यापेक्षा अजून छान येईल, कारण मला ड्रॉइंग अजिबातच जमत नाही. पण तरीसुद्धा मला ह्या सोप्या टेक्निक इतक्या वाटल्या की ह्यांनी मला ए ग्रेड भेटली. ए ग्रेड मिळवणं काहीच अवघड नाही आहे, फक्त त्यांना प्रयत्न दाखवायचे. आणि इथे थोडी टिकली दाखवू शकता तुम्ही. हे म्हणजे इतकं माझ्या एवढं फास्ट नाही काढायचं, पण मन लावून काढलं तर तुमचं अजून छान येईल. मी फास्ट दाखवते कारण की व्हिडिओ फार मला लेंदी नाही करायची. तर हे झालं फ्रंट फेस आणि हे झालं साईड फेस. आता ह्याच्यानंतर तुम्हाला अजून एक मी टेक्निक दाखवते. म्हणजे तुम्हाला एकच फेसनी तुम्हाला 4ही लोकं करता येतील ही वरची. तर तुम्हाला दाखवते. आता हा जो एक फेस आहे, ह्या फेसने मी तुम्हाला मुलगाही बनवून दाखवते. म्हणजे मुलगा ऑलरेडी बनवलेला आहे. आता ह्या मुलाचं मी मुलगी बनवून दाखवते. मुलगी बनवायची तर हे फक्त इथं छोटी टिकली देऊ शकता किंवा नाही दिली तरी चालेल. इथं कानातले काढायचे आणि इथं म्हणजे तुम्ही एक जरी फेस जरी तुम्ही हे करून गेला इतके सगळे करण्याच्या ऐवजी तरी चालेल. आणि हिला असं. आता हीच जर एखादी महिला करायची असेल तुम्हाला, तर तुम्ही इथे आंबाडा करू शकता आणि इथे थोडासा गजरा वगैरे. ही झाली एक बाई. आणि आता त्याचाच माणूस तुम्हाला करायचा असेल तर एक मिनिट मी रफ करते. आता ह्याचाच माणूस म्हटलं मगाच सारखंच हे थोडं असं आणि हे थोडं कलर करायचं असं. ह्याच्यावरती फार वेळ वायाच घालू नका. आता खालची बॉडी फार महत्त्वाची आहे, तर तिकडे आपण जाऊ. आता मी तुम्हाला एकदम थोड्या वेळात मुलगा दाखवते. आता नेहमीप्रमाणे आपला थोडासा एक सर्कल काढायचा अंदाज यायला आणि हे इथं असे हात आणि पाय, म्हणजे थोडा अंदाज यायला की कुठं कुठं कशी मांडणी करायची. हे मी तुम्हाला फक्त शिकवायला दाखवते. तुम्ही लाईट कलरमध्ये काढताना म्हणजे वॉटर कलरमध्ये ते घाण नाही दिसणार. आणि मग नंतर डार्क पेन असं ब्लॅक पेनमध्ये वगैरे तुम्ही करा. शक्यतो स्केच पेन नका वापरू, ब्लॅक पेनच वापरा म्हणजे अजून शार्प होईल. तर इथं नेहमीप्रमाणे आपले असे केस, ही कॉमन आपली हेअरलाईन, इथे कान, आता डोळे. हे सर्वात सिंपल. हे शक्यतो लास्टला तुम्ही पेननी काढा. बाकीचं बॅकग्राऊंड सगळं पेन्सिलनी काढून ठेवा, वॉटर कलरनी कलर करायला.
इथं फक्त त्या वेळेला स्किन कलर द्यायचा आणि मग नंतर हे फीचर्स काढायचे. आता इथं सिंपल आपण खाली हे करू, इथे कॉलर काढू. कॉलर तुम्ही तुमच्या पद्धतीची पण अशी वेगळी काढू शकता. मी शक्यतो आता एक सिंपल शर्टमध्येच दाखवते. इथे एक बेल्ट, मी गडबडीत दाखवते त्यामुळे मी कसं पण दाखवते, तर तुम्ही पण छान. आता हात आणि पाय हे सर्वात मुलांना अवघड वाटतात, पण ते पण खूप जास्त सोपे आहेत. हे कळल्यानंतर तुम्हाला अजिबात पाय आणि हात म्हणजे मुलांना वाटेल की फार ड्रॉइंगवाल्या लोकांना असं, जे ड्रॉइंगमध्ये मुलं हुशार आहेत त्यांनाच जमतं. एकदम सिंपल आहे. हे असं काढायचं आणि इथं थोडं असं वाढवायचं, हे पण असं काढायचं आणि इथं थोडं वाढवायचं. आणि हात एंड कसा करायचा, तर फक्त हे असं घेऊन हात असा थोडासा, आणि तुम्हाला जर कुठली ॲक्शन दाखवायची असेल तर सिंपल असं हे हाताच्या मागून असं, फार बारीक वगैरे अशी नाही दाखवायची. आणि ही बोटं, ही पण पेननी तुम्ही लास्टला तुम्ही काढा. हे काढलं. आता ह्याच्यानंतर पायसुद्धा तसेच सिंपल एकदम, हे खाली घ्यायचं. हे तुम्ही फार आकारात भारी काढत बसू नका, जे निघेल ते काढा. इथे संपवायचं असं. इथे सॉक्स आणि शूज तर असे स्क्वेअरच काढा तुम्ही. आणि मग त्याला डिटेलिंगमध्ये हे खाली देऊन इथं गोल काढा. स्क्वेअर असे, स्क्वेअर म्हणजे रेक्टँगल. आणि इथे खाली झाला कंप्लीट. आता हे तुम्हाला नुसतं आहे त्यामुळे हे तुम्हाला वाटतंय की काहीच नाही आहे, म्हणजे एवढं छान नाही दिसत आहे, पण त्यावेळेला तुम्हाला काहीच सुचणार नाही. त्यापेक्षा हे शिकून घ्या. कलर केल्यानंतर हे खूप छान दिसतं. तर ह्याच्या शर्टाला असं थोडंसं आता लाईट ब्ल्यू करायचं आणि मग थोडीशी डार्क ब्ल्यूची शेडिंग द्यायची जिथे हवी तिथे, म्हणजे असं रिअलिस्टिक असं चालू वाटेल. असं समजा थोडंसं असं वगैरे तिथं, ते तुम्हाला मी नंतर डिटेलिंगमध्ये सांगते जेव्हा मी वॉटर कलर पेंटिंग करणार आहे तेव्हा. आता आपण एक मुलगी काढू सेम तसंच. एक तुम्हाला ओव्हल काढायचं आहे अशा पद्धतीचा. एक मिनिट. एकदम लाईट ओव्हल, म्हणजे हे सगळंच लाईट काढायचं. मी मुद्दाम डार्क काढले. उलटा वाय, ही डिटेलिंग कानातल्याची वगैरे ही सगळी लास्टला करा तुम्ही. टिकली कानातले हे लास्टला. हे काढताना तर डोकंच चालवायचं नाही, कॉमन आपलं काहीतरी काढायचं. आणि मग इथं थोडंसं असं, हे थोडं जास्तच झालं. हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इतकं नका. मग फ्रॉक आता समजा पिंक केली तर त्या पिंक इथं लाईट कलरचा पिंक आणि मग इथं डार्क कलरच्या पिंकनी शेडिंग करायची. हे मी तुम्हाला शेडिंग सगळी दाखवते आणि मग तुम्ही बघा की हे किती छान दिसतं. ही मी व्हिडिओ पार्ट 2च्या मध्ये दाखवते. आणि ह्याची समजा तुम्हाला हायचीच ॲक्शन करायची, इथं थोडंसं कमी होतं. झालं हे. आता हे मला अजिबात ड्रॉइंग येत नव्हतं आणि मला हे आत्ता येते आणि ह्याला ए ग्रेड भेटते. फक्त ह्याचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला वेळ खूप महत्त्वाचा आहे. जितका वेळ पुढे भेटेल आपल्याला तितके अजून डिटेलिंग ॲड करता येतील. बॅकग्राऊंडसुद्धा अजिबात हायलाईट करायचं नाही. आपल्याला मेन ह्युमन फिगर हायलाईट करायच्यात. त्यामुळे बॅकग्राऊंडसुद्धा कसं हायलाईट नाही करायचं आणि किती लाईट कलरनी करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता हे आणि तेच आता समजा तुम्हाला एक बाई दाखवायची आहे मोठी, तर तिचा तुम्ही इथे पंजाबी ड्रेस दाखवू शकता. स्ट्रेट असतो तो, त्यामुळे असा मला इतका नाही जमला, पण असं एक म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते. असा असतो ना,
अशा पद्धतीने तुम्ही पंजाबी ड्रेस काढू शकता आणि इथे असे खाली आलेले केस. म्हणजे मी हे तुम्हाला परत एकदा दाखवते काढून, पण मी ह्याच ड्रॉइंगला ते त्याच्यामध्ये कन्व्हर्ट केले. म्हणजे जरी तुम्हाला लक्षात नाही राहिलं तरी फक्त मुलगा आणि मुलगी लक्षात ठेवा. ड्रेपरी तुम्ही चेंज करू शकता ड्रेसची. आता इथेच जरा मोठा मुलगा दाखवायचा असेल किंवा माणूस दाखवायचा असेल तर इथं फक्त हे ॲड करायचं आणि इथं ही पॅन्ट अशी थोडी मोठी करायची. आणि आता ह्याचाच माणूस दाखवायचा असेल तुम्हाला, तुम्हाला जर हे सेपरेट हवं असेल तर मी आता तुम्हाला लगेच काढून दाखवते. आता ह्यानी तुमची फेसची पण प्रॅक्टिस होणार आहे, तर तुम्ही माझ्या सोबत नक्की काढा हे. तर आता इथे एक सर्कल काढते, कसा पण काढा. आणि इथे एक सर्कल म्हणजे ओव्हल. इथं आधी पहिला एक माणूस काढते मोठा, नेहमीप्रमाणे आपले हेअरलाईन, कान, ह्या 2 उभ्या रेषा आणि इथं व्ही तयार करायचा. डोळे तर इतके सिंपल आहेत, म्हणजे मला वाटलं की मला डोळेच काढता येत नाही, पण हे इतके सिंपल आहेत, म्हणजे फक्त लाईन द्यायच्या आहेत. तुम्ही कॉलर अशा वेगवेगळ्या पद्धतीने पण काढू शकता. इथं असा स्क्वेअर काढायचा. इथं थोडे बटन तुम्ही दाखवू शकता अजून डिटेलिंगसाठी लास्टला. त्यामुळेच मी म्हटलं अजून डिटेलिंगसाठी टाईम राहण्यासाठी. म्हणजे सगळ्यांचं हे अशी टेक्निक शिकून तुम्ही आधीच गेले तर बऱ्याच लोकांचं ड्रॉइंग राहिलं असेल आणि तेव्हा तुमची डिटेलिंग सुरू असेल. कारण टीचर प्रयत्न बघून, हे काय रोबोट चेक करत नाही, त्यामुळे टीचर चेक करतात. त्यामुळं ज्यांच्याकडनं म्हणजे जास्त प्रयत्न दिसतात त्यांना ते ए ग्रेड देतात. थोडं जरी ड्रॉइंग थोडंसं तुमचं चुकलं वगैरे तरी अजिबात घाबरू नका. डिटेलिंगवर लक्ष द्या. टाईम पटकन यूज करायचा आहे, त्यामुळे हे प्रॅक्टिस नक्की करा फास्ट. हे काहीच नाही, हे स्ट्रेट. जितका वेळ कमी हे वाया घालता येईल तितका घाला. मी आत्ता फास्ट दाखवते, मी कसं पण दाखवते तुम्हाला. आणि इथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रेक्टँगल. अजिबात शूजला वगैरे शिकत बसू नका, वेळ घालवू नका. हे सिंपल काढा. कारण वॉटर कलरला एक सुकल्यानंतर मग दुसऱ्याला शेडिंग द्यावी लागती. ह्याची पण फिंगर्स हे जे काय हे असे नंतर पेननी तुम्ही करा लास्टला एकदम. आणि इथला साईडचा हात अशा पद्धतीने आणि हे आपलं फिंगर. हे झालं तयार. हे तुम्हाला आता पूर्ण दिसत असेल. मिनिट ह्याला बेल्ट ॲड करायचा. असंच खूप गोष्टी अशा करताना राहतात, त्यामुळे ह्या डिटेलिंगला म्हणजे 10 मिनटं तरी तुम्हाला रिकामी बसायला भेटली पाहिजे, इतकं फास्ट करायचं. आणि ऑइल पेस्टलपेक्षा वॉटर कलरनीच करा, जरी वॉटर कलर तुम्हाला थोडं जरी येत असेल तरी, कारण वॉटर कलरनी खूप भारी दिसतं. आणि एक शेवटला मी तुम्हाला कलर पॅलेट दाखवणार आहे, तर ती जर असली तर तुम्हाला खूप फायदा होईल मेमरी ड्रॉइंगला. आणि कुठल्याच कॉर्नरला कलर द्यायचा